आसावरी ऐक ना. मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, माझा उद्या साखरपुडा होणार आहे, मला नाही बोलायचंय. काय नाही बोलायचंय? अगं कोणाशी नाही बोलायचंय? ते मम्मी समायरा आली होती. समायरा कुठे? ती तिचा फोन आला होता मला. गेली ती. तू आत ये ना, आत ये. काय गरम होत आहे स्वामी. बाय. समायरा कुठे? काही नाही अगं, ते मावशीने आहे ना साखरपुड्याचं सामान पाठवलं होतं ना, तेच घेऊन आली होती. आणि आकाशच्या लग्नात जे झालं त्यासाठी सॉरी म्हणत होती. मम्मीला करत होती कॉल, तेच बोलायचं असेल. माझी चूक झाली, माय मिस्टेक. चूक तरी कशाला करायची मग? गप ग. मी पाणी आणते. हो आण बाई. No. Just send me the draft again. Yeah. This is not how we discussed. Yes, I'm waiting. Please. Okay. Bye. वाचलं. स्वामी मला माफ करा, मी खरंच असं नसती वागली. पण ताईचा साखरपुडा आहे आणि माझ्या मम्मी पप्पांचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे. त्यासाठी मी काही करू शकते. यावेळेस माफ करा प्लीज. सॉरी. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. मयू तांदूळ ठेवलेत निवडायला, ते घेऊन ये. बाय. खिचडीच तयार कर. अहो आज फार काय नाही करत, फक्त खिचडी करते. उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे ना. मम्मी हा ऐक ना, मला उद्या ना हाफ डे ने ऑफिसला जावं लागेल. उद्या? हो. आकाश साखरपुडा आहे ना, पाहुणे येणार आहेत. तू आकाश दादाला सांग ना, त्याला माहिती आहे ना साखरपुडा आहे. नाहीतर मीच बोलते त्याच्याशी. फोन दे ग. अगं नाही मम्मी, असं नाही चालत. मामा, आकाशचा नवीन बिझनेस आहे, आपण समजून घ्यायला पाहिजे ना. आणि आता आमचंच बघ ना, दिवाळी असली की आम्ही कामावर असतो, रक्षाबंधन असतो, होळी असो, जावंच लागतं ना आम्हाला. काम आहे ते आमचं. आणि अगदीच काही झालं नाही तर आम्ही बदली ड्रायव्हर, बदली कंडक्टर देतो ना. अगं लोकांची सेवा करणं हेच आमचं काम आहे. आकाशचा नवीन बिझनेस आहे, जाऊ दे तिला. आणि मम्मी थोडा वेळच मी ऑफिसला जाऊन येणार आहे, इम्पॉर्टंट मीटिंग आहे ना म्हणून. आणि मम्मी तू हे पण बघ ना, तिच्याशिवाय मीटिंग पण होत नाहीये. आणि भाई आपली गॅरंटी आहे, साखरपुड्याच्या आधी मी इथे टच होणार म्हणजे होणार. अनुमयू तुम्ही मम्मीला हेल्प करा ना. अगं डोंट वरी, आम्ही आहोत ना. आम्ही मम्मीला काही कामच करू देणार नाही. आणि पमा डार्लिंग, अरे काय को टेन्शन लेता है, मैं है ना, मैं भी करेगा. हा करते. काय चूक झाली? प्रेम केलं की चूक झाली का?
प्रेम केलं मर्डर नाही केलं मी. मला फक्त लाईफ स्पेंड करायची होती चांगली. मला तुझ्यासोबत लाईफ स्पेंड करायची होती. यात काय चुकलं, काय वाईट आहे? अशी का वागतेस असं? मनात नसताना अशी का वागतेस? मॅम मॅम हळू ग. किती आरडाओरडा करत येतेस. पॅल्पिटेशन होतं मला. हा, प्रत्येक गोष्टीची काय एकच इंटेन्सिटी असते का तुझी? मॅम अहो मॅम आपला गौतम आहे ना, त्याच्या रूम मध्ये एकटाच बडबडतोय, रडतोय, काहीतरी वेगळंच बरळतोय मॅडम. काय? हो मॅम, मला वाटतं ना काहीतरी मुलीचा मॅटर आहे. तो नक्कीच कुठल्या तरी मुलीच्या नादी लागलाय, म्हणून त्याची ही अशी अवस्था झाली आहे. आपला गौतम प्रेमात पडलाय. प्रेमात गौतम 100 वेळा पडतो आणि काही सिरियस असतं ना मुलीचं तर त्यांनी मला सांगितलं असतं. ठीक आहे, मग तुम्ही त्याचं मागच्या काही दिवसांमधलं वागणं आठवा ना. आजकालची मुलं आपल्या आई वडिलांना घरात येऊन काही सांगत नाहीत, सगळं करून टाकतात आणि मग घरी येऊन सांगतात. असं काही नाहीये. माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे. आणि तो तुटायला किती वेळ लागतो सांगा? तुम्ही म्हणाल माझा विश्वास आहे, आणि तुमची दोन्ही मुलं आहेत ना, तुमचा विश्वास आता खटकन तोडून टाकणार आहेत. मग काय कराल? झालं, आता जा आणि पुढच्या वेळेस अशी आरडाओरडा करत येत जाऊ नकोस. मला ऐकायला येतो. गुड नाईट. गुड नाईट. या परिस्थितीत मी गौतमला काही विचारलं तर तो काहीच बोलणार नाही. जयलाही सांगत नाहीये, पण तरी सांगते जयला विचार म्हणून. आणि खरंच मुलीचं काही प्रकरण असेल तर ते इथेच थांबायला हवं, कारण या घरात सून कोण येणार हे मीच ठरवणार. कधी ठरणार आहे तुमचं? सॅम बेटा, डॅड प्लीज काही सांगू नका. माझं ठरलंय. तुम्ही प्लीज फोन करा आणि बोलून घ्या त्यांच्याशी, आणि ते डेट वगैरे जे आहे ते फायनल करा. डॅड करा ना पटकन फोन आणि सांगा की आम्ही उद्याच सकाळी येतोय. समारा काय वेडेपणा लावलायस हा? आणि माझं ठरलंय काय? माझं ठरलंय. आई वडील जिवंत आहेत अजून तुझे, तुझ्याबद्दल ठरवायला. ते काय नाही, उद्या आसावरीचा साखरपुडा आहे, तो होऊन जाऊ दे, मग बघू आपण पुढचं. गॉड, त्या आसावरीचा साखरपुडा इम्पॉर्टंट नाहीये मॉम. प्लीज, तिचं लग्न ठरलंय, माझं ठरायचंय अजून. डॅड, मला गौतमशीच लग्न करायचं. आणि तुम्ही आकाश दादाच्या लग्नाच्या वेळेस किती एक्साइटेड होतात, मग माझ्यासाठी का नाही आहेत? उमा एक काम कर, तेजस्विनी ताईंना फोन कर. अहो तुम्ही पण. मी करते. कर फोन. मी करते बाबा. हॅलो. हॅलो आई. काय ग, ऑल ओके ना? हो आई, मी बरी आहे. मला ना तुला भेटायचं होतं ग. काय झालं बाळा? अगं नाही, टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. आम्ही उद्या सगळे तुला भेटायला आलो तर चालेल? मला स्ट्रेस येतो. काय झालंय? काय सगळं ठीक आहे ना बाळा? अगं हो आई, सगळं ठीक आहे. जरा कामाचंच बोलायचं होतं. 10 वाजेपर्यंत याल का? मला हां, या 10 वाजता, हरकत नाही. उद्या 10 वाजता. बाय.